शिवराय मित्रांनो, नमस्कार. कोकण शान यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा एकदम खास असणार आहे आणि आजचा ब्लॉग हा एक सुपर फास्ट ब्लॉग असणार आहे आणि ह्या सुपर फास्ट ब्लॉगमध्ये तुमचं एकदा नव्याने स्वागत. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या चॅनलचे 6000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तर त्यासाठी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मनपूर्वक आभार मानतो. तर मित्रांनो, आपण आज चाललो आहे माथेरानला. कंटेंटवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण आज कुठे चाललो आहे. तर तुम्ही बॅक साईडला पाहत आहे तिकडे नेरळ जंक्शन. तर नेरळ स्टेशनला आपण पोचलो आहे. सकाळी मी भांडूपवरून निघालो आहे. भांडूपवरून 6:30ची ट्रेन पकडली होती आणि आत्ता एक्झॅक्ट मी 8 वाजता इथे येऊन पोचलो आहे. मित्रांनो, आपण आता माथेरान हिल स्टेशनला चाललो आहे आणि हे महाराष्ट्रातील पॉप्युलर हिल स्टेशन मानलं जातं. तर त्या हिल स्टेशनला आपण आज भेट देणार आहोत. तर माझ्याबरोबर आहे इकडे सोना आहे आणि इकडे माझी सिस्टर आहे. तर मित्रांनो, आपण या दोन पार्टनर बरोबर आपण या हिल स्टेशनला भेट देणार आहोत. बॅक साईडला तुम्ही पाहता इकडे आय लव नेरळ. तुम्हाला व्हिडिओमध्ये उलटं दिसत असेल. आपण फोटो काढून मग ते अपलोड करूया, तुम्ही पाहाल. तर मित्रांनो, आपण तिघंजणं आज माथेरान हिल स्टेशनला भेट देणार आहोत. आजची जर्नी ही सुपर फास्ट जर्नी असणार आहे. खूप मजा येणार आहे आणि थोडासा पाऊस थांबला आहे, पण मगाचपासून सकाळपासून खूप पाऊस होता. तर या पावसातून आजची जर्नी, आजचा सफर कसा राहणार ते आपण पाहूया. तर मित्रांनो, आता डायरेक्ट आपण जाऊया हिल स्टेशनला. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. खूप मजा येणार आहे. आज त्या हिल स्टेशनची जी भेट आहे आम्ही तर एन्जॉय करणार आहोत. तर तुम्ही पण व्हिडिओ बघत एन्जॉय करा. चला तर. नेरळ स्टेशनला आल्याच्यानंतर नेरळ स्टेशनपासून माथेरानला जाण्यासाठी टॉय ट्रेन आहे. ती टॉय ट्रेन पावसाळ्यामध्ये बंद असते. त्याचं वेळापत्रक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि चार्जेस किती आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, जर्नी स्टार्ट करण्यापूर्वी जस्ट नेरळ स्टेशनच्या बाहेर आपण थोडासा नाश्ता करून घेऊया. हॉटेल आनंद आहे. तर हॉटेल आनंदमध्ये जाऊन आपण थोडासा नाश्ता करून घेऊया, कारण खूप भूक लागली आहे आणि वरतीसुद्धा आपल्याला खूप चालायचं आहे. सगळे स्पॉट जे आपल्याला बघायचे आहेत त्यासाठी खूप चालावं लागणार आहे. थोडंसं काहीतरी पोटामध्ये टाकूया. चला तर हॉटेल आनंदमध्ये. तर मित्रांनो, नाश्ता करून झाला आहे. तर आता आपलं डेस्टिनेशन असणार आहे अमन लॉज. तर सर्वात प्रथम आपण अमन लॉजला भेट देणार आहे. तर अमन लॉज नंतर आपण पुढे माथेरानला जाणार आहोत. तर अमन लॉजला जाण्यासाठी ते बॅक साईडला पाहता येते टॅक्सी स्टँड आहे. पर पर्सन आपल्याला 100 रुपीज चार्ज असणार आहे टॅक्सीचे. म्हणजे एका माणसाला आपल्याला 100 रुपये चार्जेस आहेत अमन लॉजला जाण्यासाठी. तर चला तर आपण जाऊया. नेरळ स्टेशनपासून आम्ही टॅक्सीने जायला सुरुवात केली. टॅक्सी तर खूप फास्ट होती आणि त्या फास्ट टॅक्सीबरोबर आम्ही निसर्गाचा आनंद घेत चाललो होतो. खालच्या साईडला खूप मोठी दरी होती आणि त्याचबरोबर वरच्या साईडला सुंदर अशी घनदाट झाडी पाहायला मिळत होती. हा निसर्गाचा देखावा तर खूप अप्रतिम होता. थोड्याच वेळानंतर पुढे गेल्याच्यानंतर आम्हाला एक सुंदर असा वॉटरफॉल मिळाला. वही बोला मैं, चल के आएंगे ना फिर यहाँ पे उतर जा सकते हैं. सुंदर निसर्गाचा आनंद घेत आम्ही दस्तुरी नाक्यापर्यंत येऊन पोचलो. त्यानंतर आम्हाला अशा प्रकारची माथेरान नगर परिषदची कमानी दिसून आली. माथेरान गिरीस्थान परिषद याचं गेट आहे आणि या गेटच्या बरोबर इंटरफेसला आतमध्ये आपल्याला बॅक साईडला दिसते. इकडे सगळी लोक तिकीट काढतात. तर इकडे एंट्री, माथेरान एंट्रीसाठी पर पर्सन 50 रुपये एंट्री आहे. तर मित्रांनो, वरती आल्याच्यानंतर जबरदस्त जोरदार पाऊस चालू झालेला आहे आणि या पावसातून आजचा सफर कसा राहणार आहे मलाच नाही माहिती आहे. माथेरानला एंट्री करण्यासाठी या ठिकाणी पर पर्सन 50 रुपये चार्जेस, त्याचबरोबर मुलांसाठी 25 रुपये चार्जेस होतो. आम्हीसुद्धा तिकीट काढून पुढील मार्गाकडे निघालो. तर फायनली मित्रांनो, जे तिकीट काउंटर आहे त्या तिकीट काउंटरच्या गेटपासून 4-5 मिनटं चालत आल्याच्यानंतर इथे तुम्हाला समोर दिसेल अमन लॉजचा गेट आहे. तर या गेटच्या समोर मी थांबलो आहे. इथून आपल्याला जायला आपण चालतसुद्धा जाऊ शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला मिनी ट्रेनसुद्धा आहे.
तर आपण चालत जाणार आहोत आणि तुम्हाला मी मिनी ट्रेनचे जे चार्जेस आहेत ते पण तुम्हाला सांगतो. फायनली मित्रांनो आपली सफर इथून चालू झालेलं आहे. वेलकम टू माथेरान. अमन लॉज टू माथेरान या ठिकाणी टॉय ट्रेनने जाण्यासाठी पर पर्सन 50 रुपीज चार्जेस होतं. आम्ही इथे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की टॉय ट्रेन काही वेळापूर्वी निघून गेली होती. तर आम्ही असा निर्णय घेतला की ट्रॅकवरतून माथेरानच्या दिशेने चालत जाऊया. सुंदर निसर्गाचा आनंद घेत आम्ही रेल्वे ट्रॅकवरून माथेरानच्या दिशेने चालत होतो. तेवढ्याच ट्रेनने समोरून हॉर्न दिला. तर नंतर लक्षात आलं होतं की समोरून ट्रेन येत होती. हा जो क्षण होता तो एक अविस्मरणीय क्षण होता. पुढे तर मित्रांनो फायनली आपण ट्रॅकवरतून पुढे सरकत चालत आलेलो आहे. आणि फर्स्ट म्हणजे जसं की पहिलाच आपल्याला पॉईंट भेटेल बघायला, इकडे आहे मायरा पॉईंट. तर हे मायरा पॉईंटला आपण नंतर व्हिजिट करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं माथेरान हिल स्टेशनच्या मार्केट म्हणजे माथेरानचं स्टेशन आहे त्या ठिकाणी आपण पोहोचूया. तर मायरा पॉईंट इकडे आपल्याला पहिलं जसं की हे ट्रॅकवरती चालत असताना इथे आपल्याला पहिला मायरा पॉईंट लागेल. मित्रांनो या रोडने चालत असताना खूप छान वाटते कारण साईडला निसर्गरम्य वातावरण आणि समोरून आपल्याला इकडे घोडे सवारी दिसते. तर छान असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. बघा रिमझिम पाऊस, त्याचबरोबर सुंदर अशी घनदाट झाडी वरच्या साईडला खालच्या साईडला आणि या रोडच्या मधोमध बरोबर आपल्याला घोडेसवारी आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो खूप छान वाटते या निसर्गरम्य वातावरणात आपल्याला माथेरानला आपण व्हिजिट करताय. तर अशा प्रकारचा अनुभव खूप छान असणार आहे. माथेरान हे आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहनांना अलाउड नाही आहे. रिसेंटली अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक ऑटो आम्हाला पाहायला मिळाल्या. त्या पूर्णपणे पोल्युशन विरहित आहेत. थोडं पुढे चालल्याच्यानंतर आम्हाला हार्ट पॉईंट आणि मंकी पॉईंट या ठिकाणी जाणारा रस्ता दिसून आला. आम्ही तिकडे न जाता सरळ माथेरान स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. तर मित्रांनो फायनली पाऊस थोडासा थांबला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आत्ता आलो आहे माथेरान स्टेशनजवळ आणि इथून पुढे आमची जी जर्नी चालू होणार आहे ती वेगळीच आहे. तर तत्पूर्वी मला एक म्हणजे चालता बोलता एक ओळख झाली सरांजवळ. इथे सर भेटलेत. तर यांचंसुद्धा एक चॅनल आहे 007 तेनालीराम म्हणून. तर या चॅनललासुद्धा तुम्ही फाइंड करून सबस्क्राईब करू शकता. तर हे सुद्धा आपल्याबरोबर आत्ता माथेरानच्या जर्नीला आपल्याबरोबरच असणार आहे. म्हणजे आम्ही चौघजण आता आपण या जर्नीचा प्रवास करणार आहोत. तर तुम्हीसुद्धा या जर्नीचा आनंद घ्या. खूप एक्सायटेड असणार आहे, खूप मजा येणार आहे. चला तर डायरेक्ट माथेरान स्टेशनला आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा माथेरानचा मॅप पाहायला मिळेल. या मॅपच्या आधारे तुम्ही पूर्ण माथेरान फिरू शकता. माथेरान स्टेशनपासून आम्ही पुढील जर्नीला सुरुवात केली. पुढे गेल्याच्यानंतर आम्हाला इंडियन पोस्टसुद्धा दिसून आलं होतं. त्याचबरोबर पुढे चालत असताना वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंगची दुकानं आम्हाला पाहायला मिळाली. म्हणजे माथेरानला गेल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची शॉपिंगसुद्धा करू शकता. पुढे गेल्याच्यानंतर लक्षात आलं होतं की या ठिकाणी राहण्याचीसुद्धा वेगळी सोय आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी तुम्हाला हॉटेल्स पाहायला मिळतील. त्या हॉटेलचे पर डेप्रमाणे वेगवेगळे चार्जेस आहेत. 200 ते 2000 त्यापेक्षा जास्तही चार्जेस आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर या ठिकाणी तुम्हाला हॉटेल्समध्ये राहण्याचीसुद्धा सुंदर सुविधा आहे. थोडं पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला पुढे एक गार्डनसुद्धा मिळालं होतं. त्याचं नाव होतं नवरोजी लॉर्ड्स गार्डन. या लॉर्ड गार्डनमध्ये एंटर करतात आम्हाला एक पॉईंट मिळाला होता. त्याचं नाव होतं माधवजी पॉईंट. या माधवजी पॉईंटवरती आम्ही थोडासा टाईम स्पेंड करून आम्ही लगेचच पुढच्या पॉईंटकडे निघालो.
तर मित्रांनो खूप चाललो आहे. तर खूप चालल्याच्या नंतर आता आपल्याला इको पॉईंट बरोबर 5 पॉईंट करायचे आहेत. तर त्या रोडने आपण चाललो आहे. पाऊस पण खूप आहे आणि या पावसामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे की नाही हे पण मला माहीत नाही, कारण वारा आणि पाऊस दोन्ही मजबूत आहे आज. त्याचमुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे की नाही मला माहीत नाही आहे. थोडं पुढं चालत आल्यानंतर आम्हाला शार्लोट लेक आणि इको पॉईंटकडे जाणारा रस्ता दिसून आला होता. तर आम्ही तिकडे चालायला सुरुवात केली. माथेरानबद्दल सांगायचं गेलं तर माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण. डोंगराच्या माथ्यावर बसलेलं रान म्हणून याचं नाव माथेरान. समुद्र सपाटीपासून सुमारे 2600 फूट म्हणजेच 800 मीटर उंच पठारावर माथेरान वसलेलं आहे. मुंबईपासून सुमारे 85 किलोमीटर तर पुण्यापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. येथील लोकसंख्या सुमारे 5 ते 5.5 हजार इतकी आपल्याला पाहायला मिळेल. माथेरानमधील वातावरण व निसर्ग सौंदर्य इतकं सुंदर आहे की जणू स्वर्गच मानता येतील. माथेरानमध्ये येणारा प्रत्येक माणूस माथेरानच्या नक्कीच प्रेमात पडतो. जसं माथेरानच्या इतिहासामध्ये 1850मध्ये मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी या माथेरानच्या प्रेमात पडला होता. त्याने एका चौक गावातून हा डोंगर पाहिला होता. तो स्वतः एक ट्रॅकरसुद्धा होता, त्यामुळे तो ह्या डोंगराकडे आकर्षित झाला. त्यानंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा इथे एकदा भेट द्यायला आला आणि त्यानंतर त्याने राहण्यासाठी इथे घर बांधले. त्याच्या मागोमाग इतर त्याचे मित्र परिवार, इंग्लिश परिवार या माथेरानला स्थायिक झाले. म्हणूनच येथील जास्तीत जास्त पॉईंटला इंग्लिश नावं असलेले आपल्याला पाहायला मिळतात. झुंड बना के चलो, मुझे कोई शक नहीं है बोलने में कि मैं डर रहा हूँ. झुंड बना के चलो. शार्लोट लेकला जात असतानाची वाट खूप भयानक वाटत होती, कारण शार्लोट लेकचा मेन जो रस्ता होता तिकडून आम्ही न जाता आम्ही दुसऱ्याच वाटेने शार्लोट लेकला जात होतो. आमच्या पुढे 7-8 माणसं होती आणि आम्ही 4 जणं. जवळजवळ हा रस्ता आम्ही अर्धा तासापेक्षा जास्त चालत होतो. त्यानंतर आम्हाला असं वाटत होती की नेमका शार्लोट लेकला जातोय रस्ता की कुठे जातोय. पण थोड्याच वेळात आम्हाला थोडासा पाण्याचा आवाज ऐकू आला आणि खालच्या साईडला पाणी दिसले. तर त्यानंतर असं वाटू लागलं नक्कीच शार्लोट लेकजवळ आम्ही येऊन पोचलो. एक नंबर ना. आता कसं जाणार? पब्लिक पण कुठे थांबले. जाऊया आपण पण जाऊया. अरे बाबा एक नंबर. मित्रांनो तुफान पाऊस आहे आणि तुफान पावसामध्ये शार्लोट लेकजवळ आम्ही आलेलो आहे. आणि या शार्लोट लेकजवळचं जे वातावरण आहे मित्रांनो प्रत्येक 1 आणि 2 हवाचा तुफान आहे आणि त्याबरोबर जोराचा पाऊस येतो आहे, परत जातो आहे, 2 मिनिटांनी परत पाऊस येतो आहे. आणि त्याचबरोबर ह्याचे जे फॉग आहेत म्हणजे धुकं आहे, हे धुकं एकदम जबरदस्त एकदम दाट धुकं आहे. पुढचं काही दिसत नाही. इकडे लेक आहे, माझ्या बॅक साईडला लेक आहे, पण हा लेक आहे की काय कळत नाही, कारण जवळून दिसतं. त्याच्या पुढे लेक आहे की नाही कळत नाही, कारण एवढं फॉग जमा झालं आहे त्याच्यामुळे पुढे काय आहे तेच कळत नाही. आणि प्रत्येक 2-2 मिनिटाला वातावरण चेंज होतं आहे. आणि आता पाऊस थोडा कमी झाला आहे, थोड्या वेळात परत पाऊस येईल. आणि मित्रांनो आज संडे असल्या कारणामुळे या साईडला बॅक साईडला तुम्ही पाहताय पूर्ण रस्ते क्राऊड. इकडे सुद्धा पाहताय बॅक साईडला सुद्धा क्राऊड आहे. मित्रांनो बघा मगाशी 2 मिनिटापूर्वी वातावरण होतं आणि आता जे वातावरण आहे वेगळं आहे. या साईडला बॅक साईडला दिसतोय मला लेक क्लिअर दिसतोय. आता थोडंसं धुकं आहे तरी पण आपल्याला थोडासा लेक दिसतोय. पण आता परत 1 मिनिटामध्ये इथलं जे वातावरण आहे पूर्ण चेंज झालं. परत 1 मिनिटामध्ये धुकं आलंय आणि बॅक साईडला तुम्ही बघताय सगळं धुकंमय वातावरण झालेलं आहे. या पुढे
शार्लोट लेकजवळ एन्जॉय करत असताना आम्हाला थोड्याच वेळात एका मंदिरातून घंटेचा आवाज आला आणि नंतर लक्षात आलं की इथं नक्कीच मंदिर आहे. तर मित्रांनो, शार्लोट लेकच्या एक्झॅक्ट साईडला म्हणजे बॅक साईडला पण तुम्ही पाहताय श्री पिसरनाथ मंदिर. श्री पिसरनाथ मंदिर सुद्धा आहे आपल्याला बॅक साईडला दिसतंय. मंदिराजवळच्या वातावरणात थोडा वेळ रमल्याच्या नंतर आम्हाला लक्षात आलं की साईडलाच एक पॉईंट आहे, त्याचं नाव होतं लॉर्ड्स पॉईंट. तर आम्ही लॉर्ड्स पॉईंटकडे निघालो. माथेरानमधील पठाराच्या एका टोकाला हा लॉर्ड्स पॉईंट आहे. इथून दिसणारं सह्याद्रीचं अप्रतिम दृश्य तुमच्या मनाला मोहित करेल. आम्ही गेलो होतो तेव्हा पूर्ण फॉग जमा झाले होते, कारण पाऊस जोरात होता. बाकीच्या सीझनमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला या ठिकाणाहून कलावंती दुर्ग, प्रबळगड आणि इर्शाळगड पाहायला मिळेल. आम्ही थोडा वेळ या ठिकाणी स्पेंड करत थोड्याच वेळात आम्ही दुसऱ्या पॉईंटकडे निघालो. लॉर्ड्स पॉईंटला आल्यावरती इथे साईडला जर तुम्हाला वॉशरूमला वगैरे लागली तर या साईडला वॉशरूमची सुद्धा सुविधा आहे. पाहू शकता तुम्ही. ये देखो, मतलब टेंशन नहीं है, बीच रास्ते में ऊपर आए कोई पॉइंट पे तो वॉशरूम लगे तो यहाँ पे चांसेस है अपना वॉशरूम के लिए सुविधा है. लॉर्ड्स पॉईंटवरून आल्याच्या नंतर शार्लोट लेक क्रॉस करूनच आम्हाला सिलिया पॉईंटकडे जायचं होतं. शार्लोट लेकजवळ खूप सारी मजा करून झाल्याच्या नंतर साईडलाच असलेल्या मक्याच्या दुकानात मका खात खात आम्ही सिलिया पॉईंटकडे निघालो. तो जबरदस्त आहे. सुपर. कुछ नहीं दिख रहा है सामने. ये रेलिंग दिख रहा है ना, हाँ, उसके नीचे पूरा पानी बड़ा सा वाटरफॉल है. मतलब लोग यहाँ तक भी ऐसा जाते हैं, इसको मस्ती रहेगा, लेकिन अभी तो नहीं जाएंगे. सिलिया पॉईंट जवळचं वातावरण थोडंसं भयानकच वाटत होतं, कारण या ठिकाणी मोठी खोल दरी होती आणि शार्लोट लेकचं पाणी या सिलिया पॉईंटच्या माथ्यावरून खाली खोल दरीत जात होतं. या ठिकाणी समोर रेलिंग्स बांधलेल्या दिसत होत्या. पावसाळा सोडून बाकीच्या सीझनमध्ये प्रेक्षक या सिलिया पॉईंटच्या टोकाजवळ या पॉईंटचा आनंद घेताना दिसून येतात. आम्हीसुद्धा या ठिकाणी थोडासा वेळ स्पेंड करत आम्ही इको पॉईंटच्या दिशेने निघालो. इको पॉईंटला जाताना या ठिकाणी जास्त आम्हाला घोडेसवारी दिसली. माथेरानला आल्याच्यानंतर तुम्हाला घोड्यावरून जर पॉईंटला व्हिजिट करायची असेल तर 5 पॉईंटसाठी 500 रुपये चार्जेस आहेत, म्हणजे पर पॉईंट 100 रुपये चार्जेस आहेत. तर आपण आता शार्लोट लेक बघितला आहे, त्याचबरोबर सिलिया पॉईंट पण बघितला. तर आत्ता सरळ आपण थेट जाणार आहोत इको पॉईंटला. तर चला तर शार्लोट लेक आणि सिलिया पॉईंट सोडल्याच्यानंतर थोडं वरच्या साईडला चालत आल्याच्यानंतर आपल्याला या साईडला एक खालच्या साईडला रोड जाताना दिसेल आणि त्याचबरोबर आपल्याला एक वरच्या साईडला रोड जाताना दिसेल. या साईडला आपल्याला माथेरान पोलीस ठाणे आणि त्याचबरोबर बीजे हॉस्पिटल आणि बाजारपेठेकडे हा रस्ता जातो. तसेच या साईडला आपल्याला पाहायला मिळते की या साईडला किंग एडवर्ड पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, इको पॉईंट, हनीमून पॉईंट आणि लुझिया पॉईंट. तर आपल्याला स्पेशल आत्ता असणार आहे इकडे इको पॉईंट, हा स्पेशल असणार आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललो आहे इको पॉईंटला. तर इको पॉईंटला जाणार रस्ता आपण बघताय माझ्या बॅक साईडला. आपण आता इकडून या रस्त्याने आपण इको पॉईंटला जाणार आहे. तर हा रस्ता एकदम फुलातून सुंदर असं वाटतंय. साईडला दोन्ही साईडला बघा सुंदर झाडी आणि रिमझिम पाऊस आणि त्याचबरोबर हे जे फॉग आहे ते धुकं आहे, एकदम सुंदर, मनाला एकदम शांती, सुंदर वातावरणात आपण आल्यासारखं वाटतंय. एक स्वर्गच म्हणता येईल आपल्याला. खूप छान वाटतंय. नक्कीच मित्रांनो, आपण माथेरानला आलात तर कधी कधी वेगवेगळं वातावरण थोडंसं असतं. कारण आत्ता मी आलो आहे कारण एकदम तुफान पाऊस आहे आणि पाऊस येतोय जातोय, त्याच्यामुळे वातावरण थोडंसं वेगळं आहे. धुकाट जास्त आहे, त्याच्यामुळे सुंदर वातावरण वाटतं चारी साईडला. माथेरानच्या या घनदाट जंगलामधून वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज येत होते आणि हे आवाज ऐकत आम्ही हा रस्ता चालत होतो.
फायनली आम्ही इको पॉईंटला येऊन पोचलो होतो. लुईझा पॉईंट आणि शार्लोट लेक याच्या मध्यभागी आपल्याला इको पॉईंट असलेला दिसून येतो. याच्या समोर असलेल्या प्रचंड कातळी भिंतींमुळे आपण जर एखादा आवाज केला तर त्याचा आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येतो. त्याचमुळे अनेक जण या प्रतिध्वनींची मजा लुटण्यासाठी या जागेला व्हिजिट करतात. आम्हीसुद्धा आमचा प्रतिध्वनी पुन्हा ऐकू येतो आहे का हे पाहत होतो, पण कोणत्याही प्रकारचा प्रतिध्वनी आम्हाला समोरून ऐकू येत नव्हता, कारण समोर पूर्णपणे फॉग जमा झाले होते. त्याच्यामुळे आम्हाला हा अनुभव घेता आला नाही. त्यानंतर थोड्याच वेळानंतर माथेरानच्या इको पॉईंटचा जो नजारा होता तो अप्रतिम होता. इको पॉईंटवर खूप सारा वेळ मजा करत आम्ही पुढील एडवर्ड्स पॉईंट आणि किंग जॉर्ज पॉईंटकडे निघालो. एका साईडून चल. वारावा किती आलाय, जोरदार हवा आहे, जोरदार हवा. थोडा वेळ चालत आल्याच्या नंतर आम्हाला एडवर्ड्स पॉईंट मिळाला होता. एडवर्ड्स पॉईंटवर जास्त वेळ न घालवता आम्ही डायरेक्ट किंग जॉर्ज पॉईंटकडे निघालो. किंग जॉर्ज पॉईंटकडे जाणारा रस्ता हा थोडासा कठीणच होता. खालच्या साईडला खोल दरी आणि त्या वाटेनं आम्ही सरळ किंग जॉर्ज पॉईंटकडे निघालो होतो. थोड्याच वेळानंतर पुढे गेल्याच्यानंतर आम्हाला ही वाट चिखलमय झालेली दिसली. पूर्ण या वाटेला चिखल होता आणि या चिखलाच्या वाटेतून आम्ही सरळ चालत होतो. या ठिकाणी चालताना थोडंसं कठीणच वाटत होतं, तरीसुद्धा आम्ही थोड्याच वेळात ही वाट पूर्ण करून पुढे आलो. आम्ही तर हा रस्ता पूर्ण केला होता, पण त्या ठिकाणाहून खालच्या साईडला एक लेडी एका मुलाला घेऊन उभी होती. त्यांना हा रस्ता क्रॉस करून इको पॉईंटला जायला जमत नव्हतं, पण माझ्याबरोबर असणारे सर यांनी विचार केला की यांना आपण इको पॉईंटला नेऊन सोडूया. तर आम्ही इको पॉईंटच्या दिशेने परत चालायला सुरुवात केली. ओके चलो आ जाओ. हाँ ये सीधा. ऑफिस मतलब करते हैं उनकी जगह पे नहीं है, वो पता नहीं है. थैंक यू सो मच. चलो फायनली आम्ही त्यांना एडवर्ड्स पॉईंट जवळ सोडून आम्ही पुन्हा किंग जॉर्ज पॉईंटकडे निघालो. चलो किंग जॉर्ज वापस आ रहा, पैसे ना फोटो वापस आएंगे बेटा. आ जाओ सर. ओ हो हा सही आहे पॉईंट. मला तिकडून रिस्की वाटत होता, पण इथे आल्यानंतर एवढं तरी पण खाली पूर्ण येत आहे. खाली पोहोच थोडा रिस्की आहे पॉईंट. किंग जॉर्ज पॉईंटवरती हवा एवढी तुफान होती की माझ्यासमोरच्या एका माणसाने फांदी खालती टाकली असता ती फांदी पुन्हा रिटर्न आली होती. आणि त्याचबरोबर खाली जाणारं पाणी, हे पाणीसुद्धा वाऱ्याच्या दिशेने वरच्या साईडला आम्हाला येताना दिसून येत होतं. या ठिकाणावर जास्त वेळ न घालवता आम्ही पुन्हा इको पॉईंटच्या मेन गेटजवळ निघालो. तर मित्रांनो फायनली आम्ही इको पॉईंट आणि किंग जॉर्ज हे दोन्ही पॉईंट आम्ही फिरून परत इको पॉईंटच्या गेटजवळ आलेलो आहे.
आणि या गेटजवळ पूर्ण बघताय तुम्ही बॅक साईडला पब्लिक आहे आपलं. मी पण खूप दूरचे आहे, हैदराबादचे आहे आणि हा मित्र आपला हैदराबादवरून आलाय. आणि बॅक साईडला बघताय तुम्ही पब्लिक आहे. शूट करता करता काही मित्र मिळाले, त्यांच्याजवळ थोडं बोलणं चालू झालं. आपल्या चॅनल संदर्भात थोडी त्यांना माहिती सांगितली. नक्कीच ते बोलले की आपण सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू. तर म्हणाले खूप चांगलं वाटलं, बरं वाटलं. तर मित्रांनो, आत्ता मी हे 2 पॉईंट करून आलो आहे आणि थोडी भूक लागली आहे. तर समोर आपल्याला इकडे कलश रेस्टॉरंट हे हॉटेल दिसतंय. तर आपण इथे थोडासा नाश्ता करून परत आपण परतीच्या मार्गाला जाणार आहोत. तर मित्रांनो, त्याआधी आपल्याला या साईडला शिव संग्रहालय आहे, त्याला आपण भेट देणार आहोत. तर आत्ता आपण डायरेक्ट जाऊया हॉटेलमध्ये. तर मित्रांनो, जेवण झालेलं आहे आणि आता पाऊस पण थांबला आहे. तर मित्रांनो, या हॉटेलच्या साईडला एक्झॅक्ट छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल संग्रहालय आहे. तर आपण आता याच्या आतमध्ये एंटर करून आपल्याला आतमध्ये काय काय आहे ते आपण बघायचं आहे. चला तर मित्रांनो, आतमध्ये जाऊया. एका दिवसामध्ये जेवढे जमेल तेवढे पॉईंटला व्हिजिट करून त्या जागेचा आनंद घेत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. माथेरानहून घरी जायला वाटतच नव्हतं,
कारण येथील निसर्ग सौंदर्य आणि वातावरण एवढं सुंदर आहे की तुम्हाला या ठिकाणाहून निघावंसं वाटणारच नाही. तुम्हाला सुद्धा माथेरानचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या. मान्सूनच्या वेळेस जर भेट दिलीत तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणाचं निसर्ग सौंदर्य एवढं सुंदर आणि खुलून दिसेल तर तुम्ही या निसर्गाच्या आणि माथेरानच्या प्रेमातच पडाल. तर मित्रांनो, फायनली आपली जर्नी आज माथेरान हिल स्टेशनची जर्नी आज पूर्ण झाली आहे. पण आपल्याला सगळे पॉईंट फिरायला नाही भेटले कारण आपण तेवढं एका दिवसामध्ये ते पॉसिबल नाही की सगळे पॉईंट आपण 40 पॉईंट्स आहे ते आपण कवर नाही करू शकत. बाकीचे पॉईंट्स आपण नेक्स्ट टाईम बघूया. तर मित्रांनो, ओव्हरऑल जो आजचा एक्सपिरियन्स होता खूप छान होता. आम्ही चौघंजणं ही जी जर्नी आहे चांगल्या प्रकारे सफर केली. तर ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता एकदम सुपरफास्ट जर्नी म्हणता येईल. खूप छान होतं, खूप एन्जॉय केली. आणि मित्रांनो, तुम्ही पण माथेरानला जर कधी आलात तर पावसाळी सीझनमध्ये नक्की विजिट द्या माथेरान हिल स्टेशनला. कारण पावसाळ्यामध्ये एकदम सुंदर असं वातावरण आणि जे पॉईंट्स आहेत तिथून जो समोर जो व्ह्यू दिसतो खूप भन्नाट असतो, अफलातून असतो. आणि ज्या माथेरानमधून ज्या म्हणजे जे रस्ते आहेत, जंगलामधून जे रस्ते आहेत ते एकदम खतरनाक आहेत, एकदम जबरदस्त. तर हा एक माथेरान हिल स्टेशनचा जो आपली आज जी जर्नी होती, आजचा जो ब्लॉग होता तो आजचा ब्लॉग एकदम खास राहिला आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. मित्रांनो, अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर नक्कीच खूप मजा आली. सकाळी आलो होतो 8 वाजता, आत्ता वाजलेत बरोबर 5:15. तर आता एक 5:15 5:13ची ट्रेन आहे, ती मिळाली तर बरं होईल. आणि जर ही ट्रेन नाही मिळाली तर मग डायरेक्ट 5:49ची ट्रेन आहे CSTला जायला. बघूया. तर आपला आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबवतो आहे. तर व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला.